निमिषा, निमिषा, अगं निमिषा किती काम करतेस, निदान स्वयंपाक तरी मला करू द्यायचा. आई अगं तू शॉपिंगला गेली होतीस ना, म्हणून म्हटलं स्वयंपाक करून ठेवावा, तेवढंच तुला आराम. आणि तुला अंकितचं माहिती आहे ना, शाळेतून आल्याला कसं करतो, भूक लागली जेवायला दे म्हणून. ते जाऊ दे, ही गॅस आधी बंद. चल मी काय आणलं दाखवते तुला. ये ये बस. हे बघ, छान आहे ना. हा आई, आई तुला माहिती आहे ना, मी नाही घालत असे कपडे. अगं मोठ्या लोकांच्या पार्टीला जायचं म्हटलं की असेच कपडे घालावे लागणार. आई, आई मला खरं सांग, पार्टीला जाणं गरजेचं आहे का गं? अगं पार्टीला नाही गेली तर ऋषीला वाईट नाही का वाटणार? आणि अगं हेच तर दिवस असतात एन्जॉयमेंटचे. मग काय एकदा लग्न झालं की संसार आहे काय संसार. मग कसले आल्यात पार्ट्यात आणि कसलं काय. नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या भागात. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. तरुणाई ही बेधुंद करणारी असते. मित्रमैत्रिणी, मजा मस्ती, धमाल हे सगळं त्या वयात प्रत्येकालाच करावंसं वाटतं. पार्टीला जाऊन एन्जॉय करणं हा आपला जन्मसिद्ध हक्कच आहे जणू, असंच प्रत्येकाला वाटत असतं. पण निमिषा मात्र याला अपवाद होती. तिच्या वयाच्या मुली आईवडिलांची भांडून, प्रसंगी वाद घालून पार्टीला जातात. पण इथे आई स्वतःहून आग्रह करत असताना सुद्धा व्हॅलेंटाईन्स डेच्या पार्टीला जाणं निमिषाला काही केल्या पटत नव्हतं. यामागचं नेमकं कारण काय असेल? निमिषाचा सरळ साधा स्वभाव, तिच्यावरचे संस्कार हेच तिच्या पार्टीला जाण्याच्या आड येत असतील का? की यामागे काही वेगळंच कारण असेल? चला पाहूया. अरे काय आहे अंकित? चल जेवायला वाटते, भूक लागली असेल ना. पटकन चेंज करून ये जा, पटकन पटकन पटकन. अंकित, अंकित जरा हळू करायचं. तू 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 लांब राहा, मी करतो. काय तू थांब, जा आता. अरे दीदी, किती रक्त येते ते, त्या काचा वगैरे राहू दे. उठ उठ उठ, सावकाश बस बस बस. काहीतरी लावायला क्रीम घेऊन येतो. अरे अरे अक्षय, एवढं नाही लागलंय. काय दे 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 दे. कुठे लक्ष असतं तुझं? आता किती लागलंय ते? बरं वाटतंय आता? वाह, केवढी सुंदर दिसतेस. ऋषीने जर तुला असं बघितलं ना तर तो आजच लग्न करायचं म्हणेल. अगं काय गरज होती निमिषाला त्या पार्टीला पाठवण्याची? तेही तिच्या मनात नसताना का पाठवलंस तू? उगाच ओरडून बोलायची गरज नाहीये. मी आई आहे तिची. मला तिचं बरं वाईट सगळं कळतं. आणि मी काही तिला परक्या ठिकाणी पाठवलं नव्हतं. ऋषी बरोबर लग्न जमलंय तिचं. त्या घरच्या चालीरीती तिला कळायला नको? मला तर मुळात हे लग्नच पटत नाहीये. आपल्या निमिषासाठी खूप चांगला मुलगा मिळाला असता आपल्याला. हो का? मग हे लग्न मोडा. या स्थळापेक्षा चांगलं स्थळ तुम्ही शोधून आणा. जमेल तुम्हाला? निमिषा इकडे घे. अगं घे की लागते का? घे. ऋषी प्लीज मला ड्रिंक करायला फोर्स नको करूस. ए बारक्या इथे
घेऊन जा ये. तुला माहिती आहे ना मी नाही खात नॉनव्हेज म्हणून. अगं काय निमिषा, तू ड्रिंक घेत नाही, नॉनव्हेज खात नाही, मग इथं पार्टीला आली तरी कशाला? आईचं मन मोडवत नव्हतं म्हणून आले मी. तू समज ना. वाव या गाईस, कम कम कम. श्रावण बाळाचं फिमेल व्हर्जन बघायचं आहे का? से दिस. अगं थांब, अगं थांब थांब. अहो तेवढ्यासाठी तर आम्ही 2 दिवस गावी जाऊन आलो. देवीची ओटी भरली, ज्योतिषाला भेटलो. नाही लग्नाची तारीख अजिबात पुढे जाणार नाही. अहो आमची निमिषा तर कधीची वाट बघते, कधी तिचं लग्न होतंय आणि कधी ती तुमची सून म्हणून त्या घरी येते त्याची. दीदी तुझं लग्न कधी आहे? माहित नाही रे राजा, बघूया. तुझं लग्न आहे आणि तू हॅपी नाही आहेस? आई मी मंदिरात जाऊन येते. हा दीदी मी पण येऊ? चल ना, जा पटकन रेडी हो. अहो मी कधीची ट्राय करते, ती फोनच उचलत नाहीये. तुम्ही तुमच्या मोबाईलने करा ना ट्राय. MLA साहेबांची ओळख काढून आला नसतात तरी चाललं असतं. आम्ही ते सगळ्याच लोकांची मदत करायला बसलो. बरं मला सांगा, निमिषाला किती वेळ झाला घराबाहेर जाऊन? साहेब 5 तास झाले. फक्त 5 तास? अहो ताई, एवढा वेळ तर सहज कोणी बाहेर राहतं आजकाल. हो पण साहेब, आमची निमिषा तशी नाही. ती न सांगता 5 मिनिट सुद्धा बाहेर जात नाही. तुम्ही तिला कॉल करून बघितला का? हो, तिचा फोन लागत नाहीये. तिचं कोणाशी अफेअर? नाही हो साहेब, खूप साधी आहे ती, बाकी इतर मुलींसारखी नाहीये. बरं, ती ज्या मंदिरात गेली आहे ते मंदिर तुमच्या घरापासून किती अंतरावर आहे? फारसं जवळ नाहीये, म्हणून मग ती तिची स्कूटर घेऊन गेली. बरं तुमच्यापैकी कोणाचं तिच्याशी शेवटचं बोलणं काय झालं होतं? म्हणजे जाताना ती काय सांगून गेली होती? मंदिरात जाता एवढंच सांगून गेली होती. तिच्याबरोबर कोणी तिची मैत्रीण वगैरे गेलं होतं? साहेब माझा धाकटा मुलगा अंकित गेला तिचा. म्हणजे तो सुद्धा अजून घरी परत आलेला नाहीये? निमिषाचं कोणाशी भांडण वगैरे? नाही साहेब, निमिषा खूप शांत स्वभावाची मुलगी आहे. तिचं कोणाशी भांडण होणं शक्य नाही. साहेब तिला कोणी काही उलट बोललं तरी ती शांतच राहते. तुमचा कोणाशी काही वाद? नाही साहेब आम्ही मध्यमवर्गीय सर्वसाधारण माणसं, आमचं कोणाला कशाची भांडण आणि वाद होणार? साहेब निमिषा माझी एकुलती एक मुलगी आहे. मला खूप काळजी वाटते तिची. हल्लीचे दिवस कसे वाईट आहेत. देव न करू तिच्या बरोबर काही करा, माझ्या मुलीला शोधत का? असं दिसतंय की तुम्हाला फक्त तुमच्या मुलीचीच काळजी आहे. तुमचा मुलगा सुद्धा घरी आलेला नाहीये ना? साहेब अंकित निमिषा बरोबरच गेलाय ना. निमिषा परत आली की तो पण येईल. ठीक आहे, तुमच्या दोन्ही मुलांचे फोटो द्या आणि निमिषाचा मोबाईल नंबर पण द्या. नायकुडी यांची फॉर्मॅलिटी पूर्ण करा. या. हो सर. या.
हो साहेब ओळखतो मी हिला. रोज देवळात येते आणि माझ्याच दुकानातून हार घेते. आज पण आली होती? हो साहेब. बरं ती काय टेन्शनमध्ये होती का? नाही, आली तेव्हा नॉर्मल वाटत होती, पण जाताना पाहिलं तर उदास वाटली साहेब. तिच्याबरोबर तिचा भाऊ पण होता का? हो साहेब, भाऊ पण होता, पण जाताना ती स्कूटरवर एकटीच गेली. निमिषा जर एवढी साधी सरळ मुलगी होती तर ती इतक्या बेजबाबदारपणे का वागली असेल? तिचा आपल्या लहान भावावर जर एवढा जीव होता तर ती त्याला सोडून का गेली? पोलिसांनी देवळाच्या परिसरातलं सीसीटीव्ही फुटेज चेक केलं. त्यामध्ये त्यांना निमिषा जाताना दिसली. हे फुटेज थोडंसं झूम करून पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की तिच्या गालावर हातानं मारल्याची खूण आहे. कोण होती ती व्यक्ती आणि निमिषावर तिचा नेमका काय राग होता? आले. निमिषा, अगं काय झालंय? ये आहो, ये. काय झालंय? बस बस शांत हो, मी पाणी आणते. काय ग, तू अशी अचानक कशी आलीस? अगं काय झालंय, बोलशील का? रडतेस का तू? काय होत आहे आणि लागलं काय तुझ्या डोक्याला? हे घे पाणी पी. अगं बोल बेटा, काय झालंय? बरं तू शांत हो जरा, मी आलो 2 मिनिटात. हा काय म्हणत होतीस? अहो हा सगळा काय प्रकार आहे? तिच्या घरच्यांना माहितीये का ती इथे आली आहे ते? अगं नाही माहिती ते बरं आहे ना. याच संधीचा फायदा घेऊन तिला इथे संपवून टाकू. काय मूर्खासारखं बोलताय? तिचं इथे काही बरं वाईट झालं तर आपल्या अंगाशी येणार आहे. तिला काही कारण काढून घराबाहेर काढा आणि मग तुम्हाला जे काही करायचं ना तिचं ते घराबाहेर. उगाच आपल्या घरावर पिडा नको. बरं तू चिडचिड करू नको, तू शांत बस, मी बघतो काय करायचं. आई मला ऋषीकडे जाऊ दे. मला गॅरंटी आहे दीदी त्याच्याकडेच गेली असणार. अरे त्याला भेटायला गेली असती तर सांगून गेली असती ना ती. उगाच मूर्खासारखं काही बडबडत जाऊ नको. साहेब, माझ्या निमिषाबद्दल काही समजलं का? मॅडम, तुम्ही तर म्हणाला होतात की तुमची निमिषा फार समजूतदार आहे, स्वभावाने साधी आणि सरळ आहे, पण ती इतकी बेजबाबदार आहे हे नाही सांगितलं तुम्ही. अहो काय काय बोलतो साहेब? तिच्यासारखी रिस्पॉन्सिबल पोरगी तुम्हाला शोधून पण नाही सापडणार. तू कोण? मी तिचा भाऊ अक्षय. तुला माहिती आहे का, तुझी बहीण तुझ्या धाकट्या भावाला देवळात एकटं सोडून स्कूटरवरून कुठेतरी निघून गेली. मॅडम, तुम्ही नक्कीच आमच्यापासून काहीतरी लपवताय. हे बघा, तुमचं म्हणणं आहे की निमिषाचं कोणाशीही भांडण नाही, पण जेव्हा आम्ही देवळातलं सीसीटीव्ही फुटेज बघितलं तेव्हा आम्हाला दिसलं की त्याच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा आहेत. आई मी तुला बोललो होतो ना, हे काम त्या ऋषीचं असणार. हा ऋषी कोण? निमिषाचं ऋषी बरोबर लग्न ठरलंय. जेव्हा तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये आला होता तेव्हा ही गोष्ट आम्हाला सांगितली नाही. हे सगळं माझ्या बाबतीतच का घडतंय? देवा देवा, प्लीज मला ह्या सगळ्यातून बाहेर काढ. काय करतोय ऋषी? त्याचे वडील जमीनदार आहेत, बिझनेस आहे, कारखाने आहे. मी ऋषीबद्दल विचारतोय, त्याच्या वडिलांबद्दल नाही. ऋषी वडिलांच्या बिझनेसमध्ये मदत करतो. तुम्ही निमिषाचं लग्न तिच्या मर्जीने ठरवलं? तिला या लग्नापासून काहीच प्रॉब्लेम नव्हता. मग ऋषीला तुम्ही फोन करून विचारलत का? निमिषा कदाचित त्याच्याकडे गेली असेल किंवा ते दोघे कुठेतरी गेले असतील. नाही साहेब, पहिला फोन मी ऋषीलाच केला होता, ती तिथे नव्हती. ठीक आहे, त्या ऋषीचा पत्ता आणि नंबर द्या आम्हाला. बघाडे. या कोण आहे? ती निमिषाची आई, माझी पहिली बाई. सर,
निमिषा ज्या कॉलेजमध्ये शिकते त्या कॉलेजमध्ये जाऊन चौकशी केली तर तिच्या मैत्रिणींनी सांगितलं की निमिषा साधी सरळ सुस्वभावी मुलगी आहे. म्हणजे सुरेखाने सांगितलं तशी? हो सर. तिच्या शेजाऱ्या बाजारांकडे आजूबाजूला चौकशी केल्यावर कळलं की तिची इमेज त्या सगळ्यांमध्ये खूप चांगली आहे. अशी मुलगी गायब का झाली असेल, तेही आपल्या धाकट्या भावाला देवळात एकटं सोडून? अंकित विषयी काय माहिती मिळाली? नाही सर. मंदिराच्या CCTV फुटेजमध्ये बराच वेळ तो एकटाच उभा असल्याचं दिसतंय. त्यानंतर तो रस्त्याच्या दिशेने गेला म्हणून आम्ही तिथे सुद्धा जाऊन चौकशी केली, पण अंकित विषयी कोणालाच काहीच माहिती नाहीये. आणि या ऋषिकेश प्रधानविषयी काय माहिती? नाही सर, त्याचा फोन अजूनही स्विच ऑफ आहे. हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय. तुझ्या हट्टाला कंटाळून ती घर सोडून गेली. ही वेळ कोणामुळे आली? स्वतः पैसे धड कमवायला नको, मी काही करायचं म्हटलं तर नको नको बोलायचं. त्या मुलीमुळे चांगलं आयतं गबाळ हाती लागलं होतं, पण आता ती गेली तर भीक मागायची वेळ येणार आपल्यावर. तिचा असा बळी देण्यापेक्षा भिकच मागितलेली बरी. पोरीचा एवढा पुळका येत होता तर माझ्याशी लग्न कशाला केलं? राहायचं होतं ना तिच्या बरोबर. अक्कल गहाण टाकली होती ना मी तेव्हा असं वाटलं तू तिला पोटच्या पोरीप्रमाणे वाढवशील. बास करा तुम्ही. ही वेळ आहे का भांडायची? इथे निमिषा दीदीने अंकित बेपत्ता आहेत आणि तुम्ही दोघं भांडताय. सर. हा नाही गुडी. सर, निमिषाच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन हे गायकवाडवाडीतलं आहे. गायकवाडवाडी म्हणजे सदर बाजार. निमिषा तिथे का गेली असेल? ठीक आहे, तिचा फोटो दाखवा तिथे आणि चौकशी करा. ओके सर. अजून काय संशयास्पद? सर, तिच्या मोबाईलवरनं शेवटचा कॉल हा तिच्या भावाला म्हणजे अक्षयला केला गेलाय. किती वाजता? सर, सकाळी 9:40 आणि त्यावेळेला ती देवळात होती. या अक्षयने ही गोष्ट आपल्यापासून का लपवली? निमिषाने तुला फोन का केला होता? हो साहेब, तिला देवळातून कुठेतरी बाहेर जायचं होतं आणि सोबत अंकित असल्यामुळे तिला जाणं शक्य नव्हतं, म्हणून तिला मला फोन केला आणि सांगितलं की देवळात येऊन अंकितला घेऊन जा. मग तू का नाही गेलास त्याला घ्यायला? साहेब, मला मित्रांसोबत बाहेर जायचं होतं आणि हा प्रोग्राम आमचा आधीपासूनच ठरला होता, म्हणून मीच दीदीला कॉल केला आणि रिक्वेस्ट केली की किमान नाक्यापर्यंत तरी आणून अंकितला सोड. आता येतो आम्ही. गरज वाटेल तर चौकशीला परत येऊ. चला. वेळेत पोहोचला असता माझा अंकित माझी सोबत असताना. तू रडू नकोस. काका, एक वडापाव हवा, प्लीज द्या ना. 12 रुपये आहेत का? जा घराकडून घेऊन ये 12 रुपये आणि नंतर वडापाव देतो. जा. ज्या अर्थी निमिषाने अक्षयला फोन करून अंकितला घरी न्यायला सांगितलं, त्या अर्थी ती स्वतःच्या मर्जीने कुठेतरी गेली. सर, आपल्याला अंकित सापडल्यावरच ते समजू शकेल. नायकवडी, मला या अंकितची काळजी वाटते. आजकाल चाइल्ड ट्रॅफिकिंगचे प्रकार इतके वाढले आहेत की अंकितच्या बाबतीत असं काय घडू नये. सर, ही निमिषा नेमकी गेली कुठे असेल? नायकवडी, मला तर वेगळीच शंका आहे. कसली सर? या निमिषाचं बाहेर कुठेतरी अफेअर असेल, जी गोष्ट तिने घरच्यांपासून लपवून ठेवली असेल आणि फक्त घरच्यांच्या दबावामुळे ऋषीबरोबर लग्न करायला तयार झाली आणि योग्य वेळ आल्यावर आपल्या प्रियकराबरोबर पळून गेली. एक मिनिट सर. हॅलो.
सर अंकित सापडलाय. काय अंकित सापडला? हो सर, पण तो घरी जायला नकार देतो. त्याच्याशी प्रेमाने बोला आणि त्याला घरी पोचवा. आम्ही येतोच तिथे. हो सर. बाळा, अजिबात घाबरू नकोस. सगळं काही खरं सांग मला. जर तू आम्हाला काही सांगितलं नाहीस तर तुझी दीदी कशी सापडेल? बोल. त्या दिवशी दीदीला भेटायला तो मुलगा आला होता, तू ओळखतोस त्याला? ऋषी. हॅलो हॅलो बापू. हो बापू, मला वाचवा बापू. बापू मला वाचवा. अहो काहीतरी करा प्लीज बापू, काहीतरी करा. अहो इथं लय भीती वाटते बापू मला. बरं अंकित बाळा, ऋषी आल्यानंतर काय झालं? अंकल ते अय निमिषा, चल मला बोलायचं तुझ्याशी काहीतरी. अगे चल ना दे इथं. हे धरे वारक्या, चल. त्यानंतर तो ऋषी तुझ्या दीदीला कुठे घेऊन गेला होता का? नाही, तो एकटाच निघून गेला. पण तू तर खूप स्ट्रॉंग मुलगा आहेस. तुला तुझा पत्ता पण माहिती आहे. पण तू परत का नाही आलास? आईने मला दीदीवरती लक्ष ठेवायला सांगितलं होतं. मला वाटलं की मी दीदीला न घेता घरी आलो तर आई मला खूप मारेल. ठीक आहे बेटा, ठीक आहे, घाबरू नकोस. आता तुझा आणि थँक्यू आम्हाला माहिती दिल्याबद्दल. जा फ्रेश हो. याला घेऊन जा. तर मॅडम, निमिषाचं ऋषीबरोबर लग्न कसं काय ठरवलं तुम्ही? ते प्रधान फॅमिलीनेच तिला एका कार्यक्रमात बघितलेलं आणि ती अशी साधी सरळ सुंदर म्हणून त्यांना ती खूप आवडली. बघता क्षणी त्यांनी ठरवलं की निमिषाला आपल्या घरची सून करायचं म्हणून. आणि मग एवढ्या चांगल्या कुटुंबाचा निरोप आल्यावर आम्हाला तिथे सोन्याहून पिवळं होतं. आम्ही निमिषाच्या परवानगी घेऊन त्यांना होकार कळवला होता. हॅलो, मॅडम बॉडी चेक करा. बघा डे मोरे, आजूबाजूला काय मिळतं का बघा फास्ट. सर निमिषा घरातनं बाहेर पडताना स्कूटर घेऊन बाहेर पडली होती. पण इथे तर कुठे स्कूटर दिसत नाहीये सर. आणि तिला अशा बांधलेल्या अवस्थेत कदाचित तिचं किडनॅपिंग झालं असेल, तिला मारलं असेल आणि बॉडी मुद्दाम इथे आणून डंप केली असेल आपल्याला मिसगाईड करण्यासाठी. नाही नाही कोणी, इथे रक्त पडलंय म्हणजे तिचा खून इथेच झालाय. त्या आजूबाजूला कुठे CCTV नाहीये. कदाचित याचाच फायदा घेतला असेल त्यांनी आणि तिचा खून केला. तिचा फोन जिथे स्विच ऑफ झाला तिथून हे अंतर किती होतं हे फाइंड आउट करा. हा बघा डे. सर ही बॅग आणि किल्ली सापडली. ठीक आहे, नाही कोणी बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून द्या आणि हिच्या घरच्यांना पण कळवा. ओके सर. सर निमिषाची स्कूटर सापडली. तिचा फोन ज्या एरियामध्ये स्विच ऑफ झाला होता त्याच एरियात विहंग नावाची सोसायटी आहे.
त्या सोसायटीच्या वॉचमॅनकडे चौकशी केल्यावर कळलं की निमिषा त्या सोसायटीत राहणाऱ्या विनय जोशीला भेटायला आली होती. कोण आहे विनय जोशी? सर, विनय जोशी मनोहर जोशींचा मोठा भाऊ होता. निमिषा इथे आली होती, एक 10 मिनिटं थांबली आणि गेली ती. काय म्हणाली ती? मी तिला बरंच विचारलं पण ती काहीच बोलली नाही, नुसती रडतच होती साहेब. साहेब, मीही तिला विचारलं बाळा नेमकं काय झालंय, पण ती मुलगी काहीच बोलायला तयार नाही. आणि मी तिच्यासाठी चहा आणायला म्हणून गेले तर ही निघून गेली. मिस्टर जोशी, तुमच्या पुतणीचा खून झालाय आणि तुम्ही साधं तुमच्या भावाला भेटायलाही गेला नाही. खरं तर आता तुम्ही तिथे असायला हवं होतं. नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे साहेब, पण माझं माझ्या भावाशी अजिबात पटत नाही. आम्ही एकमेकांकडे सुखदुःखाच्या वेळेस जात नाही. असा काय प्रॉब्लेम आहे तुमच्या दोघांमध्ये? अहो साहेब, ती लोक आमच्याशी नातं ठेवण्याच्या लायकीचीच नव्हती. आणि त्यात ती सुरेखा म्हणजे ना महाग कजाग आणि डॅम्बीज बाई आहे. हे बघ मनोहर, तू ती फॅक्टरी माझ्या ताब्यात आहे, माझ्याकडे पैसे आहेत, मी बघतो ना तिचं काय करायचं ते. ओ भाऊजी, पैशांचा रुबाब कोणाला दाखवताय? आमच्याकडे पण येणार आहेत पैसे, मग बघा आम्ही फॅक्टरी चालवतो की नाही ते. पैसे येणार आहेत म्हणजे काय हो वहिनी? लुटताय की काय कोणाला? आता आम्ही कोणाला लुटू नाही तर मारू, तुम्हाला काय करायचं त्याच्याशी? तसंही बाबांनी फॅक्टरी ह्यांच्या नावावर केली होती, तुमचं काय? चला चालते वा. ती फॅक्टरी कशी नावावर करून घेतली मला चांगलं माहिती आहे. बाबांशी खोटं बोलून याने सह्या घेतल्यात. आता ती फॅक्टरी मी कशी मिळवतो ते तू बघ. त्यासाठी मला काही करावं लागलं ना तर मी करीन. आणि म्हणून तुम्ही तिचा खून केलात? हो, त्यासाठी म्हणून मी तिचा खून का करीन साहेब? मिस्टर विनय, तुमच्या कॉलनीतलं सीसीटीव्ही फुटेज आम्ही चेक केलंय. त्याच्यामध्ये हे दिसतंय की निमिषाची स्कूटर सुरू होत नव्हती, म्हणून तिने तिची स्कूटर इथेच पार्क केली आणि ती इथून चालत निघून गेली. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर पडलात, तुम्ही तिचा पाठलाग केलात, तिला किडनॅप केलं आणि तिचा खून केलात. अहो नाही साहेब, मी का खून करीन तिचा? आणि मी माझ्या कामासाठी बाहेर पडलो होतो. नक्कीच पाठवतो सर. लवकरच, नंतर करतो. सर, निमिषाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार निमिषाच्या डोक्यामध्ये कुठल्या तरी जड आणि तीक्ष्ण वस्तूने वार करण्यात आला आणि त्याच्यातच तिचा मृत्यू झाला. मृत्यूची वेळ साधारण रात्री 10 ते 11च्या दरम्यानची. मर्डर वेपन पण नाही ना सापडलाच. सर, अजून एक गोष्ट, पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार निमिषा 2 आठवड्याची प्रेग्नंट होती. काय? तिच्या घरच्यांनी आपल्याला ही गोष्ट कधीच सांगितली नाही. सर, कदाचित असं असेल की तिच्या घरच्यांना सुद्धा ही गोष्ट माहिती नसेल. बरं, या ऋषीच्या कॉल रेकॉर्ड्समध्ये काही संशयास्पद दिसतंय? सर, त्या दिवशी ऋषीचा मोबाईल फक्त 30 सेकंदासाठी ऑन झाला होता. आणि हो, त्याच्या मोबाईलवरनं प्रियंका नावाच्या एका मुलीशी भरपूर वेळा बोलणं झालंय. एका सरळ साध्या संस्कारी मुलीनं लग्नाआधी गरोदर असणं ही खरंच धक्कादायक गोष्ट होती. पोलिसांना ऋषीवर संशय होता, पण त्याचा मोबाईल स्विच ऑफ लागत असल्यानं त्याच्यापर्यंत पोहोचता येत नव्हतं. म्हणून मग पोलीस ऋषीच्या घरच्यांपर्यंत पोहोचले, पण त्यांना उडवाउडवीची उत्तरं मिळाली. त्यातच ऋषीच्या वडिलांनी आपली ओळख वापरून आपल्या कुटुंबाची बाजू सेव्ह करून घेतली. पोलीस अखेर प्रियंकापर्यंत पोहोचले. कोण निमिषा सर? मी नाही ओळखत कोणत्या निमिषाला. अच्छा, ऋषीला तर ओळखतेस ना? ज्याच्याबरोबर तासन तास गप्पा मारायची, त्याचं लग्न ज्या मुलीबरोबर ठरलं त्या निमिषाला नाही ओळखत? हे बघ प्रियंका, खरं काय ते सांगून टाकायचं, नाहीतर आमच्याकडे दुसरे सुद्धा मार्ग आहेत वधवून घ्यायचे. हो सर, मी ओळखते निमिषाला. आणि ऋषी फक्त माझा मित्र नाही, बॉयफ्रेंड आहे. सर, आम्हाला एकमेकांचे लग्न करायचं होतं, पण सर त्याच्या घरच्यांनी जबरदस्ती त्याचं लग्न निमिषासोबत ठरवलं. सर, त्याला निमिषा बिलकुल आवडत नव्हती. ऋषीने ही गोष्ट स्वतःहून मला सांगितली होती. बरं, ऋषी फॉरेनला गेलाय ना? कुठे गेलाय? तुझं तर ऋषीवरती एवढं प्रेम आहे, तरी तुला माहिती नाही ऋषी कुठे गेलाय ते? सर, तो US ला गेलाय. US ला? पण त्याच्या तर घरच्यांनी सांगितलं तो ऑस्ट्रेलियाला गेलाय. हो, तो ऑस्ट्रेलियाच गेलाय, पण मी चुकून US बोलले. शिंदे मॅडम, ही असं खरं नाही बोलणार. हिला पोलीस स्टेशनला घेऊन चला आणि हिचं US मधलं ऑस्ट्रेलिया कुठे आहे ते शोधून काढा. नाही, मी सांगते सर, प्लीज सांगते. सर, तो त्याच्या
खास मित्राकडे लपून बसला. ओ साहेब अहो, सोडा ना साहेब. काय रे निमिषावर जबरदस्ती काय केलीस? ओ साहेब मी काही केलेलं नाही. खोटं बोल नकोस. तू केली जबरदस्ती. ती प्रेग्नंट राहिली म्हणून खून पण तूच केलंस. तुला नाहीतरी लग्न करायचंच नव्हतं ना तिच्याशी. ओ साहेब हे बरोबर नाही. तुम्ही हात टाकलाय डायरेक्ट माझ्यावर. आमचे बापू लय डेंजर आहेत. वरपर्यंत ओळख आहे त्यांची. मग आता ते पण बदनाम होते. अटक करू आम्ही त्यांना, कारण तुझ्या टेस्ट करणार होता. हो साहेब हो मी सांगतो ना, सगळं सांगतो साहेब, मी सांगतो. अहो हे लग्न म्हणजे एक डील होतं साहेब. आमच्या घरच्यांना प्रियंका पसंत नव्हती, म्हणून माझं लग्न निमिषासारख्या साध्या सरळ पुरीबरोबर ठरवलं. आणि त्याच्या बदल्यात निमिषाच्या आईला आमच्या बापून फॅक्टरीसाठी पैसे द्यायचं ठरलं होतं. याचा आणि निमिषावर जबरदस्ती करण्याचा काय संबंध? ते व्हॅलेंटाईन डेच्या पार्टीला साहेब मी स्वतः नाही केलंय हो हे सगळं. माझ्याकडून जबरदस्तीनं करून घेतलंय. कोणी करून घेतलं? मला तुमच्या त्या पोरीवर लग्न करण्यात काही इंटरेस्ट नाही. हे लग्न कॅन्सल करून टाका. मुलगी जर लग्नासाठी हवी असेल तर आई वडिलांच्या पसंतीचीच घ्यायला लागेल ना. अहो पण माझा अफेअर आहे ना बाहेर. माहितीये ना प्रियंका गर्ग नावाच्या मुलीशी. ऋषी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, माणसाने 1000 लफडी करावी पण बायको नेहमी सरळ साधी संस्कारी करावी. सगळ्यांसाठी बरं असतं ते. हो पण तुमची ती निमिषा आणि तुमचे मिस्टर लग्नाच्या पोझिशन मध्ये आहेत ना. एक आयडिया आहे माझ्याकडे. कोणती? व्हॅलेंटाईन डेला तुझ्याकडे पार्टी आहे ना. हा त्या पार्टीला मी निमिषाला पाठवते. हे घे, या औषधीने ती बेशुद्ध होईल. त्यानंतर तिच्याबरोबर शारीरिक संबंध जोड. मग ती तुझ्याशीच लग्न करेल आणि मग तिच्या वडिलांपुढे पण दुसरा पर्याय उरणार नाही. साहेब ती माझी मुलगी आहे. पण सावत्र, सख्खी मुलगी असती तर हा विचार तरी आला असता का मनात तुमच्या? काय करायचंय ना साहेब ते माझं मी ठरवणार. पण तुम्हाला काय शिक्षा व्हायला पाहिजे हे तुम्ही नाही ना ठरवू शकत. ते कायदाच ठरवणार. मी निमिषाचा खून केला नाही आणि तो करवून पण घेतला नाही. नाही कोणी. हे तुमचे बँक डिटेल्स. तुम्ही बँकेतनं 50,000 रुपये विड्रॉ केले होते. आणि हे तुमचे कॉल रेकॉर्ड्स. कुठल्या तरी गुंडाशी तुम्ही सतत बोलत होता. अंकित बाळ, तू सकाळपासून काहीच नाही खाल्लंयस. चला आता दूध तरी पिऊन घे. हं? दादा, मम्मीने दीदीला का मारलं असं? मी दीदी बरोबर गेलो ना म्हणून मम्मीने माझा राग तिच्यावरती तरी नसेल ना काढला? सांग ना दादा, सांग ना. सांगते मी एका गुंडाशी बोलत होते पण वेगळ्या कामासंदर्भात बोलत होते साहेब. निमिषाच्या खुनाशी त्याचा काही संबंध नाही. त्या गुंडाला आम्ही जेव्हा पकडू ना तेव्हा सगळं सिद्ध होतं. आणि बँकेतनं विड्रॉ केलेले पैसे तुम्हीच काढले होते हे पण आम्ही सिद्ध करतो. नाही कोणी. त्यांच्या बँकेतलं CCTV फुटेज काढा. याचं कॉल रेकॉर्डिंग्स मिळवा. ओके सर. ते बँकेचं CCTV फुटेज. याचे सुद्धा कॉल रेकॉर्डिंग्स काढा. याच्या विरोधात ठोस पुरावा मिळवा आणि उचलायला. ओके सर. पिंट्या, बघाडे अरे
निमिषाशी तुझं काय बोलणं झालं होतं सांग. साहेब सांगतो साहेब, त्या दिवशी मी तिला रस्त्यात गाठलं आणि ये तुला तुझ्या भावाने सांगितलेलं समजत नाहीये काय? हा, कशाला त्याची कंप्लेंट करते? हे बघा, मी कोणीही असाल पण हे आमचं घरातलं मॅटर आहे. ह्यात तुम्हाला पडायची अजिबात गरज नाहीये. ये एक गोष्ट लक्षात ठेव, यातलं जर का तुझ्या आईला तू काय सांगितलं तर यानंतर आम्ही याची कुंडली काढली. अक्षय म्हणजे तूच. याच्या विरुद्ध सगळे पुरावे गोळा केले आम्ही. मग तुमच्या दोघांचं कॉल रेकॉर्डिंग, तुझं लोकेशन आणि तुझ्या आईच्या अकाउंटमधून पैसे काढताना त्या बँकेतलं तुझं CCTV फुटेज, सगळे पुरावे आहेत आमच्याकडे. आता खरं काय ते सांग, का मारलंस निमिषाला? साहेब, मी ड्रग्स घेत होतो आणि ही गोष्ट निमिषा दिदीला समजली होती आणि ती ही गोष्ट आईबाबांना सांगणार होती, पण मी तिला थांबवलं. मी तिच्या हातापाया पडलो, माफी मागितली, तिला प्रॉमिस पण केलं की मी हे सगळं सोडून देईन, मी काय नाही करणार. पण साहेब, मी नाही कंट्रोल करू शकलो. मी खूप टेन्शनमध्ये होतो. मला हे असं घाबरून साहेब जगायचं नव्हतं. मग मी शेवटी पिंटूला सांगितलं, तिला किडनॅप कर. येऊन जा. कधी कधी आपल्या अत्यंत जवळ असलेली व्यक्तीच आपल्या वाईटावर उठू शकते, खास करून जेव्हा आपण त्यांच्या चुका सुधारायला जातो तेव्हा. त्यामुळे कुणाच्याही चुका सुधारताना जरा काळजी घ्या. समोरच्या व्यक्तीच्या मनस्थितीचा थोडासा अंदाज घ्या. कदाचित त्यांच्या वागण्या बोलण्यातूनच आपल्याला एखाद्या गुन्ह्याची चाहूल लागू शकते. आजच्या भागात मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या गुन्ह्यासह पुढील भागात. पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या घरच्यांची काळजी घ्या. धोका अजूनही टळलेला नाहीये, त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.